फळांचा राजा आंब्याच्या बाजारामध्ये आगमन झाले। रसाळ आंबा खायला जरी चांगला वाटत असला तरी त्यापासून विविध पक्वान्न सुद्धा तयार केली जातात। आजच्या धावपळीच्या काळामध्ये अनेकांना माहित नसलेल्या या पक्वानांचं फेस्टिवल मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलंय। एप्रिल महिना सुरू झाला की आंब्याचा सुगंध दरवळायला लागतो। पिवळा धम्मक आंबा अख्खाच खा किंवा फोडी करून खा, त्याची मजा काही वेगळीच। पण नुसता आंबाच काय खायचा, म्हणून मग कच्च्या कैरीच्या पन्ह्यापासून ते अगदी आमरस, आंबा पोळी, आंबा आईस्क्रीम असे एक ना अनेक प्रकार चाखले जातात। पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी चाखायला मिळाल्या तर? देशभरातल्या प्रसिद्ध राजधानी रेस्टोरेंट मध्ये याचा आस्वाद आता तुम्ही घेऊ शकता। बहुत बढ़िया है। आम की बहुत सारी चीज़ें हैं इसमें। आम रस है, कच्ची केरी का है और पकोड़े भी हैं। हमने सुना हुआ यहाँ पे, इसलिए हम आए हैं टेस्ट करने के लिए। सभी चीज़ें बहुत अच्छी है। आता आंब्याचे जरा वेगळे प्रकार पाहूयात। कैरी कांदा समोसा, मँगो डाळ ढोकळा, कैरी पन्ह, मँगो लस्सी, मँगो रसमलाई, आमरस असे सगळे प्रकार इथे आंबा प्रेमींना तृप्त करतायत। To offer variety of mango dishes to our customers, ये एक motive है, and to get in more and more people to taste variety of delicacies of mangoes, and we would like our customers to, who are our regular clients and loyal clients, to taste the variety of mango dishes which are available, and what kind of different varieties that we can offer to them. थोडंसं महाग असलं तरी आंबा प्रेमी इथल्या मँगो फूड फेस्टिवलला नक्कीच भेट देतील। सरोजिनी श्रेयश, समय मुंबई। याबरोबरच हे बातमीपत्र आपण इथेच थांबवूयात। नमस्कार, सहारा प्रणाम।